श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण नवीन प्रकारची ब्लाऊजची बाही शिकणार आहोत, जेणेकरून तुम्ही या अनंत चतुर्थीला खूप सुंदर दिसाल। आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा एका पेपरवरती बाहीची पूर्णपणे मापे टाकून घ्यायची आहेत। आपले साध्या बाहीची मापे असतात तशाच प्रकारचे आपल्याला मापे घ्यायचे आहेत, परंतु यात थोडासा फरक करायचा आहे। आपण काय करणार आहोत, बंद घडीच्या बाजूने ज्या माप टाकलेले आहे त्या ठिकाणी पूर्ण आकार बाहीला देणार आहोत, परंतु आपल्याला जी बाहीचा मुंडा आहे त्यात 2 इंच एक्स्ट्रा वाढवून आपल्याला फुग्यासाठी कापड घ्यायचे आहे आणि खालीही दंडघेर, फिटिंग दंडघेर आणि 2 इंच मिळवून अजून त्याच्यात 2 इंच मिळवण्यासाठी घ्यायचे आहे, जेणेकरून खालचाही फुगा तयार होईल। आता काय करायचे आहे, वरून आपल्याला 2 इंचाचे अंतर आणि खाली 2 इंचाच्या अंतरावरती आपल्याला खूण करून घ्यायचे आहे। हे सर्व आपल्याला बंद घडीच्या बाजूने करायचे आहे। आता आपण काय करायचे आहे, ह्या बाहीचा आकार बघत असाल तर आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आपण जो भाग पूर्ण कमी करत असतो एक साईड, ती आपल्याला बाहीची पूर्ण कमी करायची नाही, तर आपल्याला पूर्ण बाही शिवायची आहे गोल आकारातच। आता आपण काय करणार आहोत, हा साडीचा किनार आहे, ती किनार जरा जास्त मोठी आहे, त्यामुळे मी ही किनार डबल करून घेणार आहे, जेणेकरून त्याचे धागे निघणार नाही। आता पूर्ण पेपरचा कागद घेऊन तो आपल्याला कापडावरती हातरून आपल्याला पूर्ण आकार द्यायचा आहे अस्तरवरती, आणि अस्तर कापून घ्यायचे आहे। अस्तर गोल आकारातच कापायचे आहे, कोणत्याही साईडला कमी करायचे नाही। आता आपण या अस्तरची घडी करून पूर्वीप्रमाणे पेपरवर जशा खुणा केल्या होत्या तशाच 2 आकारात 2-2 इंचावरती खुणा करून घ्यायची आहे। आता खालूनही आपल्याला 2 इंचाच्या अंतरावरती वरती खूण करून आपल्याला खडूनी आकार द्यायचा आहे, बाहीला तिरका आकार द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता ही बाही कशा प्रकारे तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता। आता ही बाही आपल्याला साडीच्या कापडावर ठेवायची आहे आणि आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कापडाचे धागेही निघणार नाहीत आणि आतून टिपही दिसणार नाही। तुम्ही पाहत आहात कशा प्रकारे मी मांडत आहे, कशा प्रकारे टिप मारायची आहे ते। ह्या बाहीला अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे आणि आता मी पलटी मारणार आहे आणि मग नंतर वरचा बाजूचे भाग शिवून घेणार आहे। अशा प्रकारे टिप मारून झाल्यावरती खालचा जो राहिलेला साडीचा कापडाचा तिरका आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि परत पलटी मारून गोल आकार शिवून घ्यायची आहे बाही। जसं आपण कागदावरती आकार 2-2 इंचावरती दिले होते त्याप्रमाणे आपल्याला बाहीवरतीही आकार द्यायचे आहेत। आता आपल्याला याला इकडल्या साईडने 2 आणि दोन्ही साईडने 2-2 चुने आपल्याला मारून घ्यायचे आहेत। आता जी साडीची किनार होती ती माझी पूर्ण 4 इंचाची होती, ती मी काय करणार आहे, दोन्हीकडून दुमडून घेणार आहे आणि त्याची एक बारक्या बेल्ट बनवणार आहे, जेणेकरून त्याचे धागे निघणार नाहीत। अशा प्रकारे मी पूर्णपणे बेल्ट बनवून घेतलेला आहे आणि बाहीच्या आकारात कट करून घ्यायचा आहे आपल्याला। बाहीच्या आकारात पूर्ण कट केल्यानंतर या बेल्टचे 2 तुकडे करत आहे मी आणि ते एकावर एक मांडून चौकोनी आकारात शिवून घेत आहे। चौकोनी आकारात शिवून घेतल्यानंतर हा बेल्ट बरोबर मध्यभागी टोक आल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तुम्हाला जर माझे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशा प्रकारे आपली सुंदरशी बाही तयार होणार आहे, जेणेकरून आपण या अनंत चतुर्थीला ही साडी घालून खूप छान दिसाल। अशा प्रकारे आपण नवीन पद्धतीची सोपी ट्रिक प्रमाणे ही बाही तयार करू शकतो आणि बाही आपल्या ब्लाऊजला लावू शकतो।